सदानंद हे जे तुम्ही पाहत आहात हे आहे महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायांचा तळी भंडार. तळी भंडार म्हणजे काय? तांब्याचं ताम्हण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खंडोबाचं टाक अथवा कलश घेऊन त्यात भंडारा टाकतात आणि सगळेजण एकत्र उचलतात आणि येळकोट टेळकोटचा गजर करतात. आणि इथे चालू आहे पाच पावली. आणि इथे नंबर आला आहे वरबापांचा. यांच्याकडे पाहून तुम्हाला कळतच असेल की गाजरांच्या घरामध्ये नाचणं का सगळ्यांना आवडतं. 5 पावली झाल्यानंतर वेळ आली होती नवीन जोडप्याला घरात घेण्याची आणि त्यासाठी बहिणींनी दार धरलं होतं. तर चला पाहूयात काय म्हणतायत बहिणी. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? पल्लवी बाई लेक मागती. पल्लवी बाई लेक. तू काय म्हणायचं? महिला मला तर देईल तुम्हाला. महिला मला तर देऊ तुम्हाला. आता काय आता काय नाही तुम्हाला हे फक्त आम्ही म्हणणार आहे, आम्ही देत नसतो. आम्ही फक्त म्हणणार आम्ही आलोय घरात. आम्ही आलो. चल बाई पुढे ये जरा पुढे ये. थांब मला थांब. नाव घे पटकन. पल्लवी पुढे ये जरा. तुझा आवाज दे. शिवनेरीच्या पायथ्याशी वाहतो पाण्याचा जरा पल्लवीचं नाव घेतो गाजरांचा हिरा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. किती वेळा हिरा? दुसरं काहीतरी मागव. आम्हाला हिराचा कंटाळा आला. पुढे मोठ्याने बोल. गणपतीला आवडते मोदक, श्रीकृष्णाला आवडते लोणी, मयुरावांसोबत गृहप्रवेश करते, अडवू नका कोणी. तो बनता है. आ जाओ. पुढे हा डक्का मारायचा. ये याच्यात पाय ठेवा. उजवा पाय आणि उजवा पाय आणि उजवा पाय आतमध्ये. पल्लवी ठेव उजवा पाय. ये पहिली तू पल्लवी याच्यात पाय ठेव. साईडला कर. दोन्ही पाय ठेव. थांबा. इथे नवरीने जेही धान्य पेरलं होतं ते भरण्याची जबाबदारी असते छोट्या दिरांकडे, ज्यांचं लग्न नाही झालं आणि त्याच्याबरोबर त्यांना मारही मिळतो. तो कार्यक्रम इथे चालला आहे. रात्रीचे वाजले 2 आणि 2 वाजता सुनमुख दाखवायचा कार्यक्रम चाललेला आहे. इथे पाठीमागे पहा सगळेजण जागे आहेत आणि आता सुनमुख दाखवणार आहेत. मग पहिला खेळ खेळतोय त्या हिशोबाने. नाही त्याच्यानंतर सुनमुखच दाखवणार आहे. हा पहिले खेळ खेळणार ते, त्याच्यानंतर सुनमुख दाखवणार आहे. पण त्यांना सांगितलं पाहिजे. पल्लवी मी 1 2 3 बोला का दोघांनी. मयूर एक हात एका मागे घे. काशी पटकन हात घेऊ. 1 इकडे घर लांबून डायरेक्ट. मयूर थोडा हात मागे घे. जवळ आहे. चांदी आणि सोनं.
इथे माझ्या सगळ्यात छोट्या सासूबाईंनी नवीन जोडप्याला मांडीवर घेतलेला आहे आणि याला म्हणतात आमच्याकडे सुनमुख दाखवणं. आणि हे सुनमुख दाखवताना सासूबाईंनी काहीतरी नवीन जोडप्याला द्यायचं असतं. मला काय माहिती माझी आई येत नव्हती. एक वर्षानंतर येतो की परत बोलून रेकॉर्डिंग आहे वर्षाने बघू आता नक्की याच्या उलट होणार काय एक जाऊन मिळाली तर आज एवढं आज तुम्ही कानाच आहे ना आम्ही हे रेकॉर्ड झालं पाहिजे हे रेकॉर्ड झालं पाहिजे पल्लवीचं नाव घेतो बहिणीनं तुमच्या घरी सुद्धा मजा आया. जोडीपतीची खून मयूररावांचं नाव घेते गाजऱ्यांची. आज आहे ना समजायला पाहिजे एकदम पाय अष्टपुत्र सौभाग्यवती भव एवढं जोडून नका बसून कोणाच्या पाहिजे काय नाही मस्त बहिणी काय देत नाहीत का भरपूर मोठे आशीर्वाद दिले. हा आहे लग्नानंतरचा पुढचा दिवस, ज्या दिवशी आमच्याकडे सकाळी नवरा नवरीला मांडवामध्ये भाच्या भाच्यांसोबत म्हणजे त्यांच्या छोट्या कलवरांसोबत आंघोळ घातली जाते आणि काही मजेशीर गेमही खेळले जातात. ते सध्या इथे चालू आहेत. काउंटडाऊन चालू आहे बरं का. वहिनी नको वहिनी लागल नको मारू. आतमध्ये घेतली मयूर चिट्टी घे. नाही नाही पाहिजे. नाही मुठीत घेतले नाही, आतमध्ये 2 बोटात पकडायची फक्त. रूल बदलते काय तू बघ ना. एका हाताने फटके काय हात पकडून तो शोधतोय कुठून
जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की आमच्याकडे मामा मामीच्या आयुष्यामध्ये भाचा आणि भाचीचं स्थान हे खूप मोठं असतं, तर त्याचनुसार इथे सकाळी आंघोळ करायच्या आधी भाचा भाचीचे पाय धुतले जात आहे, त्यांना आंघोळ घातली जात आहे. परत काय मामा मामी भेटत नाहीत लवकर. ऐकले प्रिया हात धु पल्लवी तिचे. ठीक आहे ना. हा चला बास झालं, तोंड धु तिचं. राहिले तरी तोंडापर्यंत हात नाही लागला. या तिकडून तसंच काढून प्रमोद येतो. लग्नाच्या नंतर आम्ही सगळेजण दमलोय, दिवसभर रेस्ट केल्यानंतर आम्ही राऊंड मारायला बाहेर निघालो आहे. आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई, मुंबईला राहतात ह्या, डोंबिवलीला ना. हां, डोंबिवलीला राहतात ह्या. आणि आता आम्ही त्यांची लव्ह स्टोरी ऐकतोय. किती साली लव्ह मॅरेज झालं होतं? 1996 साली. आमच्या घाटी काकाने कोकणी काकी आणली. हां, तर त्या आमच्या इकडच्या नाही आहेत, त्या कोकणातल्या आहेत. तर कोकणातली सून आलेली त्यांच्या आमच्या गाजऱ्यांच्या घरामध्ये. त्यांची लव्ह स्टोरी आम्ही ऐकतोय की त्या टाइमला लव्ह मॅरेज करणं सोपं होतं. सोपं म्हणजे कसं, जवळ बसते, आवाज येणार नाही. हो, आमच्या घरी म्हणजे माझा दादा काय बोलला की त्यांच्या आई वडिलांना पसंत असेल म्हणजे ॲग्री असेल तर तू कर. हां. आणि इकडे म्हणजे मामी आमच्या गाजऱ्यांकडे सगळे तयार होते. अच्छा. सगळेजण आपल्या गाजऱ्यांचे बोलले तुला पसंत आहे ना, मग काय. हां, म्हणजे आजोबा थोडे मॉडेल. रिटायरमेंट झाली ना तेव्हाच हे घर बांधतात. हे किती साली घर बांधलं? 1993 91 मध्ये ते झालं रिटायरमेंट. आता आम्ही ज्या घरात बसलोय हे 1991चं घर आहे आणि त्या टाइमचा बांधलेला हा बंगला आहे, बरोबर ना? त्या टाइमला ह्या गावामधला पहिला बंगला होता का तो? हो 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 बरोबर. की व्हिडिओ वगैरे काढून टाकतो. नाही, हे घर 33 वर्ष जुनं आहे. आता अंधार झाला आहे, मी उद्या सकाळी शूट करेल की 33 वर्षापूर्वी कसा बंगला बांधला होता. सासूबाईंना भेटून झाल्यानंतर आमच्या घरामध्ये जे दुसरं लग्न होतं त्याच्या पूजेसाठी आम्ही निघालो होतो. कुठे चाललेत सगळेजण? आम्ही जेवायला चाललोय. फुकटचं जेवायला चालले ते. आम्हाला कंटाळा आमच्या घरी बनवायचं, आम्ही जेवायला चाललोय. आणि हे आहे आमच्या घरातलं नवीन जोडपं, म्हणजे माझे चुलत सासरे आणि माझ्या नवीन सासूबाई. आणि त्यांची आज पूजा होती लग्नाची आणि इथे चाललं होतं जागरण. भांगराची भानवीन पाठवली चुले, भांगराची भानवीन पाठवली चुले. म्हणून तर सुनबाई म्हणती, झाल्या तिन्ही सांजा स्वयंपाक केला ताजा, झाल्या तिन्ही सांजा स्वयंपाक केलाय ताजा, वाट पाहते मी गे येणाऱ्या बागेला, वाट पाहते मी गे येणाऱ्या बागेला. ही आहे माझी गोड भाची भूमी, जिने तिच्या मामीसारखा दुपट्टा घेतला होता आणि जसं मी करेल तसाच ती दुपट्टा घेऊन चालत होती. आम्ही दोघी सेम सेम ड्रेस काय बोल बाय बोल बाय बोल बाय. इथे नवीन सुनबाईंची मी आणि पल्लवीने म्हणजे माझ्या नवीन जाऊबाईंने ओटी भरली. आगतीच्या मांडीवर अंकुश खेळतो रे बाई, अंकुश खेळतो रात्रीचे वाजलेत 11 वाजलेत आणि सगळेजण बसलेत आणि दमशराज गेम चालू आहेत 2 टीममध्ये. बोल बाबा बोल. ही आहे आमची टीम. आमच्यात कच्चे लिंबू जास्त येतात. ब्रश.
माझा काही संबंध तिकडे गणगोत तुझा तिकडे. तर अशा पद्धतीने पार पडली आमची लग्नाची वरात आणि लग्नाच्या व्हिडिओला तुम्ही जे भरभरून प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.